हो या चाय बटर खायला या. तर नमस्कार मित्रांनो, मी जगन्नाथ गुरव. आपल्या महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता पावसाळ्याचे दिवस आहेत. आज आहे 1 जुलै. जुलै महिना उजाडलेला आहे आणि जुलै महिना म्हटला की त्या महिन्यामध्ये खूप पाऊस असतो. तर कालच आपण पाहिलात की काल मुसळधार पाऊस पडत होता आपल्या कोकणामध्ये आणि तो व्हिडिओ देखील आपण पाहिलात. तर आता आपण निघालो आहोत ते कोकणातील एक सुंदर असे गाव आहे. त्या गावामध्ये आपण निघालो आहोत. तेथील आपण हिरवंगार असं वातावरण पाहणार आहोत. तसंच जाताना वाटेत जी लागणारी शेती आहे ही देखील आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर आपण पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरूया. पेट्रोल पंपावर गर्दी नाही आहे, म्हणजे पेट्रोल आहे की नाही पाहूया जाऊन. आहे पेट्रोल. ₹2,000 फोन पेवर प्राप्त झाले. तर आता आपलं पेट्रोल भरून झालेलं आहे. पेट्रोलचा रेट सध्या ₹113 आहे. तर आता आपण निघालो आहोत ते गावखडी आडिवरे पावस या रोडने निघालो आहोत. पाऊस पडायला लागलेला आहे. पाऊस पडला की काय होतं, लेन्सवर थेंब जमा होतात आणि त्यामुळे मग समोर जरा व्यवस्थित दिसत नाही. तर पुढे रस्ता गेला आहे तो रत्नागिरीकडे गेलेला आहे. गावखडी, रत्नागिरी, पावस, आडिवरे आणि आता आपण निघालो आहोत ते पाथर्डे या गावाकडे निघालो आहोत. तर पाथर्ड्याला जाताना एक हरडी म्हणून गाव लागतं आणि त्या गावामध्ये शेती पण लागते. रस्त्याबरोबरच आहे. खूप सुंदर अशी ठिकाणं आहे तिकडे आणि आपल्याला निसर्ग सौंदर्य देखील पाहायला मिळेल कोकणातील. आता आपण हरडीमध्ये आहोत आणि हरडीमध्ये इथे बघताय रस्त्याबरोबर जे शेती आहे आणि शेतीची कामं चालू आहेत. तर आपण बघूया जाऊन, कारण माणसं पण खूप दिसतात शेतामध्ये. तसंच आपलं पारंपरिक जे शेतीचं अवजार आहे जोत, ते सुद्धा आहे ते. कारण आता जिकडे तिकडे यांत्रिक शेती झालेली आहे, ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करतात, परंतु इथे आपल्याला जोत पाहायला मिळते. दादा डबल उकळणी करावी लागते, म्हणजे असं काय? पहिली उकळून घ्यायचा, हां, नंतर परत हे बेर म्हणजे राहिलेली तास आहेत ना, हां, ती परत तुटली गेली पाहिजे म्हणून. अच्छा, हां, म्हणजे उभा आणि आडवा असं. हा, उभा आडवा दोन. आता चिखल करायची. हां हां. दाढ किती वाढले आहे? बऱ्यापैकी वाढले तुमचे. कधी पेरला होतात सुरुवातीला की? हो, 20-22 दिवस झाले. हां हां, म्हणजे पहिला पाऊस पडला तेव्हा पेरलेले. हे पहा, याला आपल्याकडे दाढ म्हणतो. आता तुमच्याकडे काय काय म्हणतात पेरणीला? आधी ते दाढ उगवून आले, आता ही नंतर मग लावणी लावली जाईल याची. तर ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगा. मध्ये पाऊस गायब झाला होता, जवळजवळ 8 ते 10 दिवस मध्ये पाऊसच नव्हता. म्हणजे जवळजवळ मे महिना वाटत होता, अशी अवस्था होती. शेतकरी घाबरले होते पाऊस पडेल की नाही, कारण खूप उशिरा पावसाला सुरुवात झाली. तर आमचे हे जोत आता पकडणारे तर दमले आहेत आणि आमचे गुरु पण दमले, त्यामुळे थोडासा आराम करतायत. तिकडे काय करतायत? लावणी सुरुवात झाली? अरे वा वा, चांगली गोष्ट आहे. मग इकडे तर म्हणजे आपला पहिला व्हिडिओ असेल हा लावणीचा. जाऊन पाहूया लावणी लावतायत, म्हणजे लावणीला सुरुवात झालेली आहे.
कालच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की 8 दिवसानंतर लावणीला सुरुवात होईल, परंतु दुसऱ्या दिवशीच लावणीला सुरुवात झाली आपल्या राजापूरकडे म्हणजे कोकणामध्ये. तिकडे चिखलसुद्धा झालेली आहे. लावणीला सुरुवात घेतलाच नाही अजून लावणी लावायला. सुरुवात झाली. हां हां, हे पहा चिखल केलेली आहे. तिकडे पाहताय दाढ बऱ्यापैकी उंच आले. जवळजवळ 20-22 वर्ष दिवस झाले असतील ना हो. हो झाले. 21 दिवस पूर्ण. 21 दिवस पूर्ण झाले. म्हणजे हे पेरणी केल्यानंतर दाढ पेरल्यानंतर 21 दिवसांनी ते लावणीसाठी ही दाढ आपली तयार होते. आता इकडे चिखल झाले. 2 मळ्या दिसतात चिखल केलेल्या, कारण काल पाऊस खूप पडला आपल्या कोकणामध्ये, त्यामुळे चिखल करून घेतला आणि लावणीला असं सुरुवात होते. इकडे सुद्धा एक मळी चिखल केलेली आहे. आता आपण वाट पाहतोय ती लावणी लावायला घेतात तेव्हा सुरुवात करतात लावणीला. चला आपण तिथूनच सुरुवात करूया. चला या सगळे लावणी लावणारे या जरा. वातावरण पहा किती, आपल्या कोकणातील वातावरण खूप सुंदर असं वातावरण. त्या बाजूला तिकडे घरं आहेत, वाडीतील घरं आहेत ही सर्व आजूबाजूला, आणि ही मध्ये शेती आहे. त्या बाजूला असं तिकडे शेती आहे. खूप सुंदर असं वातावरण आणि सगळीकडे आपल्याला हिरवळ दिसते आहे. ही पहा इकडे लावणीला सुरुवात झाली आहे आपल्या कोकणामध्ये. एक मळी ही लावून झालेली आहे, थोडा आपल्याला उशीरच झाला. तुमच्याकडे लावणी लावताना गाणी वगैरे म्हणतात की नाही? आमच्याकडे नाही कोण म्हणत. नाही म्हणत. हां हां, नाही इकडे चिळ्यात पण परवा गेल्या वर्षी गेलो होतो ना, तिकडे मग गाणी वगैरे चालू होती. आताशी सुरुवात आहे ना. हां सुरुवात आहे. होय मेन शेतकरी. होय काय मेन शेतकरी दाखवूया आधी. लाल टी शर्ट वाले. हां हां, तिकडे लाल टी शर्टवाले. त्यांच्याशी संपर्क. हां हां तरी दाढ बऱ्यापैकी वाढली नाही. मध्ये असं वाटलं होतं की दाढीचे वाढच होणार नाही. एकदम पहिला पाऊस पडला तेव्हा पेरलेली. हां हां, त्यानंतर पाऊसच गायब झाला होता ना. त्यानंतर 22 तारखेला सुरुवात झाली जवळजवळ. कारण कोकणातले शेतकरी कधीच मागे नाही आहेत कुठल्याच बाबतीत. आणि शेती जरा उद्या काय पावसाचं वातावरण जर खराब झालं किंवा पाऊस वेळेवर पडला नाही किंवा अति पाऊस पडला आणि कुठलं नुकसान झालं तर ते रडतसुद्धा बसत नाहीत. ते आपल्या शेतकऱ्यांचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. हां हां, कारण ते पुन्हा जोमाने कामाला लागतात. बरं चाकरमणी आलेत की नाही लावणी लावायला? कोण आहे चाकरमणी? अच्छा हे चाकरमणी आहेत काय? हां इकडे चाकरमणी आलेले आहेत लावणी लावायला. तू मुंबईला तिकडे नोकरीला तू काय करतो? मुंबईला शिकतोस काय? नाही मी इकडेच असतो. इकडेच असतो मग चाकरमणी म्हणते. आणि तुम्ही गावचेच आहेत तुम्ही? हां हां, थोडीशी मस्करी मजा मस्करी. मशीन चालू करून दाखवा. चालू करू मी. गुंडे चालू कर मशीन. आता आपल्याला मशीन चालू करून दाखवत आहे. मशीन चालू करून दाखवतो. तिकडे काकी दाढ पण काढते, तिकडे पण आपण जाऊया. नाही तर त्या काकी रागवतील, मला दाखवला नाही म्हणतील. आता ही यांत्रिक पद्धतीने केलेली ही शेती आहे. आणि तिकडे चालू आहे ती पारंपरिक पद्धतीची शेती, मग तिकडे उकळ चालू आहे. आता तिकडे काकी तिकडे दाढ काढतायत, तिकडे जाऊया. आपल्याला पुढे देखील जायचं आहे. तिकडे काका हे शेणखत आहे ना?
हां हे शेणखत आहे. हां ज्यावेळेला इकडे उकळ केली जाते तर हे सगळं शेणखत आहे, त्यामध्ये मिसळलं जातं पूर्ण या जमिनीमध्ये आणि त्यामुळे शेती जरा चांगली होते. हे नैसर्गिक खत आहे. तिकडे काकी इकडे दाढ काढतायत, तिकडे लावणी लावतात, तोपर्यंत इकडे काकी दाढ काढून ठेवत आहेत जेणेकरून त्यांना लावणी लावताना दाढ कमी पडू नये. काकी काय किती वाजता सकाळी आलात? आम्ही होय 8 वाजता 8 वाजता. नाश्ता वगैरे करून आलात की नाही? नाश्ता करून आलेली, हां हां इथं गेलेली, चहा पिलेली. हां हां हो. फणस वगैरे काढता की नाही? हा, फणस वगैरे काढतो गं. म्हणजे शेती करताना म्हणजे लावणी लावताना फणसाचे गरे खायला खूप बरं वाटतं ना. हो, कारण आम्ही लहानपणी असताना आम्हाला आठवत आहे हो, हो. आम्ही सुद्धा लावणी लावायचे. आता शेती नाही आमची, हा, हा, पण तेव्हा कसं जवळपास फणस झाला तर त्या फणसाचे गरे आम्ही खायचे फणस काढून. हा. तर काकीकडे दाढ काढते, तिकडे आता मशीनद्वारे चिखल चालू आहे आणि त्या बाजूला तिकडे लावणी चालू आहे, तिकडे उकळ चालू आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. तिकडे पण शेती करतायत? हां हां आणखीन सुद्धा वरच्या बाजूला तिकडे शेती चालू आहे, तिकडे सुद्धा जाऊया, पाहूया. आपण आता आहोत ते हर्डी ह्या भागामध्ये आहोत. आपलं हे जे लोकेशन आहे ते पहिलंच लोकेशन आहे. तर पाहते आपल्या कोकणातील हिरवळ. हे बघा फणस आता कसे पिकून कुजून खाली पडलेले आहेत. कारण आता फणसाचा सीझन, आंब्याचा सीझन तर कधीच संपला आणि आता फणस अजून काही ठिकाणी आहेत, बऱ्याच ठिकाणी. तिथे बघा तिकडे सुद्धा लावणी लावत आहेत. ही पहा ही दाढ आता किती उगून आलं आहे पहा. जी मध्ये भीती वाटत होती, मध्ये पाऊस गायब झाला होता तेव्हा भीती वाटत होती की ही दाढ पेरलेली आहे ती खराब होते काय किंवा पुन्हा दुबार पेरणी करावी लागते काय अशी भीती वाटत होती शेतकऱ्यांना. परंतु पावसाने साथ दिली, वेळेवर पाऊस आला. तर इकडे चिखल वगैरे झालेली आहे, दाढ काढतायत तिकडे आणि तिकडे नांगरणी चालू आहे. ते हे चिखल करून झालेले आहे. अजून लावणी लावायला घेतलाच नाही काय? तिकडे लावतात काय? हां तरी कोणापैकी शेती आहे ही? जड्यार ना. अरे हर्डीमधलं की जड्यारनी पड्यार जास्त आहेत लोक. हा लांबपर्यंत शेती आहे तिकडे, खूप मोठं शेत आहे आणि वातावरण पण देखील बघताय किती छान वातावरण आहे. इकडे उकळ चालू आहे. ही पहा ही पण आता ही पहिल्यांदा उकळ चालू आहे. ह्यानंतर पुन्हा एकदा उकळणी होईल ना हो, बेर होईल ना. हां बेर होणार. त्यानंतर ते पावसाच्या पाण्याने चिखल केली जाईल, त्यानंतर लावणी लावली जाईल. हां हां तिकडे लावणी होते. हे पहा इकडे शेणखत पाहत आहे. हे शेणखत खूप महत्त्वाचं आहे कारण हे नैसर्गिक खत आहे आणि त्या अगोदर भाजावळ केली जाते म्हणजे जे रान येतं ते रान मरून जाण्यासाठी. हॅलो तिकडे आमचे मित्र आहेत, जाऊया तिकडे. इकडे पाहता इकडे सुद्धा दाढ पेरलेली आहे. ही कशी प्रत्येकाची वेगवेगळी शेती आहे. आज 1 जुलै आहे आणि 1 जुलैला आपल्याला लावणी पाहायला मिळाली. थोडं उशिराच झालं कारण गेल्या वर्षी पाऊस लवकर सुरू झाला होता. 15 मेला जवळजवळ पावसाला सुरुवात झाली होती, त्यानंतर जूनच्या सुरुवातीलाच लावणीला सुरुवात झाली होती. इकडे दाढ काढतायत, इकडे चिखल चालू आहे. एकदा पाण्याची सर पडून जायला पाहिजे ना पावसाची. थोडं पाणी कमी झालं आहे आणि ही जी शेती आहे ती पूर्णपणे मला वाटतं पावसावरच अवलंबून असावी. ना पाट वगैरे नाही ना जवळपास. ती ही पारंपरिक पद्धतीने केलेली शेती आहे. आमचे विलासबाई मित्र, आमच्या खास मित्र एकदम. इकडे लावणी लावलेली आहे ती पहा. परंतु पाणी जरा कमी, एखादी सर पडून जायला पाहिजे होती पावसाची जेणेकरून पाणी झालं असतं म्हणजे आजूबाजूचे आणखी 2-3 मळ्या देखील झाल्या असतं ना. आता आपल्या त्या बाजूला तिकडे लावणी लावतात पहा. तिकडे झाला चहा नाश्ता वगैरे झाला? चहा प्यायची आहे. हां हां आता तिकडे जाऊया, लावणी लावतात तिकडे पाहूया.
आपल्या कोकणातील मुख्य शेती म्हणजे ही भात शेती आहे. ते बाईकडे लावणी लावत आहेत. तिकडे काकी तिकडे पेंड्या धुत आहेत. कारण पेंड्या धुण्याचं काम मी लहानपणी करायचा. हे लहानपणीची आठवण खूप यायला लागले आता. जेव्हा मी लहान होतो तेव्हा आम्ही शेती करायचे आईवडिलांबरोबर. आणि बाजूलाच असा एक ओढा होता, म्हणजे व्हाळ होता. त्या व्हाळात आम्ही जाऊन पाण्यामध्ये पेंड्या धुवायच्या. खूप मजा यायची. झालं का धुवून? हो झालं. थोडा पाणी कमी आहे कारण पाऊस पडायला पाहिजे. कारण ही पूर्ण शेती आहे ही पावसावरच अवलंबून आहे. चला निघू मग मी. चहा आता उशीर आणले आहे. हां आता चहा घेऊया. हो हो चालेल, चहा पिऊया. बघ कशी बैल ऐकतात. मग त्यांना सुद्धा समजतं का शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणावं लागेल तर हे बैल आहेत. त्यांच्या जीवावरच शेती केली जाते. आता बऱ्याच ठिकाणी यांत्रिक शेती करतात, परंतु जी पारंपरिक पद्धतीने केलेली शेती आहे तीच महत्त्वाची मानतात. आता सोडणार की बैलांना? नाही नाही, अजूनही मळी व्हायचे. हां हां. काय नाव काय बैलांचे? या त्याचा काजू, काजू आणि त्याचा बंड्या. बंड्या. काजू आणि बंड्या हां दोघेजण शेतीमध्ये आहेत. आता चहा पिऊया. खूप मजा वाटते ते शेतामध्ये नाश्ता वगैरे करायला, नाही? हा. नाश्ता चहा. तसंच फणस जवळपास असेल तर फणसाचं झाड असेल तर फणस वगैरे आणून त्याचे गरे खाणं खूप मजा येते. हे पहा चहा, गावठी चहा. शेतातील गावठी आणि सुंदर असा चहा. कोरा चहा. कोरा चहा मी पितो, मला दुधाची चहा नाही चालत. हो. घरी पण नाही मी कधी दुधाची चहा पित. थोडा कमी करतो हा की. हां. मला नको काय, नको नको खरंच नको 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 भारत बेकरीचं बटर आहे. नको खरंच तुम्ही घ्या. हो या चाय बटर खायला या. चहा आणि सोबत भारत बेकरीचे बटर. मला वाटतं लावणीवाल्यांनी पण केलेलं आहे. पूर्ण मळी झाल्याशिवाय आम्ही बाहेर नाही पडणार असं ठरवलं नाही वाटतं. तोपर्यंत चहा थंड होऊन जाईल. हो खूप सुंदर चहा आहे. चहाची पत्ती टाकली का याच्यामध्ये? चहाची पत्ती. हां तरीच सुंदर एवढा चहा. पोलीस पाटील आहेत, पोलीस पाटलांनी बनवलं. होय त्या पोलीस पाटील आहेत काय? हां हां बघा ते लावणी लावायला सुद्धा आलेले आहेत पोलीस पाटील. आता आपण पुन्हा जिथून सुरुवात केली होती शेतीला तिथे आलेलो आहोत. हो ही डाळ कधी पेरलेली आहे? ही आता पेरलेली आहे काय? हां 2-3 दिवसापूर्वी. हां 5-6 दिवस झाले आहेत काय? ही 5-6 दिवसाची डाळ आहे आणि हिला जवळजवळ झाले पहिल्या पावसात पेरलेली डाळ आहे ही. पहा इकडे आम्ही तिकडून जाऊन येईपर्यंत इथे मळी झाली पण लावणी लावून. इकडे आता जी चिखल केली आहे ती आता लेबल करायचं चाललं आहे. चला हा चला. चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, आवडला तरच लाईक करा. आणि बघा सर्वांनी. हे पहा इकडे उकळ चालू आहे, म्हणजे बेर चालू आहे. आणि सोबत शेतकऱ्याचा सच्चा मित्र म्हणजे निष्ठावंत, आतासारखे नव्हे जे आता चालल्यात फुटून तसं नव्हे, तर निष्ठावंत असा मित्र आहे. चला येऊ मग.
चला आपण आता निघालो आहोत हरडीतून पुढे. आता यापुढील व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात ते पुढच्या भागामध्ये. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि आपल्या ह्या महाकोकण चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा मित्रांनो, कारण आता पावसातील खूप सुंदर सुंदर व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे.